ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे काय? अधिभूत कशाला म्हणतात व अधिदैव कशाला म्हटले जाते? हे मधुसूदना, अधियज्ञ तो कोणता व तो या देहात कसा आहे? त्याचप्रमाणे मनोनिग्रही पुरुषांनी अंतःकाळी तुला कसे जाणावे? श्री भगवान म्हणाले, अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी असे जे अधितत्व ते ब्रह्म होय. प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मूळ भाव ते अध्यात्म होय आणि अचेतन व सचेतन अक्षर ब्रह्मापासून भूतांची उत्पत्ती करणारा व्यापार, जी प्रक्रिया, त्याला कर्म म्हणतात. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नाशवंत कार्यरूप पदार्थ. या पदार्थात जो पुरुष म्हणजे सचेतन अधिष्ठाता तो अधिदैवत. अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचा अधिपती म्हणतात तो मीच या देहाच्या ठायी आहे. आणि जो पुरुष मरणसमयी माझे स्मरण करीत हा देह सोडतो तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो, यात संशय नाही. अथवा हे अर्जुना, अंतःकाळी मनुष्य ज्या ज्या स्वरूपाचे स्मरण करीत देह सोडतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो त्या स्वरूपाच्याच चिंतनात नित्य मग्न होतो. म्हणून तू सर्व काळी माझे स्मरण कर आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्याच ठायी तू अर्पण केलीस म्हणजे लढाई करूनही निसंशय मलाच येऊन मिळशील. हे पार्था, चित्त दुसरीकडे जाऊन न देता ते अभ्यासाच्या सहाय्याने स्थिर करून दिव्य पुरुषाचे चिंतन करीत तो त्यालाच जाऊन मिळतो. सर्वज्ञ, पुरातन, नियामक, सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वांचा आधार, अतर्क्य रूप, सूर्याप्रमाणे तेजस्वी व अंधकाराहून पलीकडचा असा परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचे जो मनुष्य अंतःकाळी एकाग्र चित्ताने भक्तिपूर्वक योग सामर्थ्याने आपला प्राण दोन्ही भुवयांच्या मध्ये उत्तम रीतीने स्थापून अखंड ध्यान करतो, तो सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो. वेदवत्ते, ज्याला अक्षर ब्रह्म म्हणतात, विरक्त होऊन यती ज्यात प्रवेश करतात व ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात, ते पद तुला थोडक्यात सांगतो. देहाची इंद्रिय रूपी सर्व द्वारे बंद करून, मनाचा हृदयात निरोध करून व आपला प्राण मस्तकात स्थापन करून समाधी योगात स्थिर होऊन ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत माझे स्मरण करीत जो देह सोडून जातो त्याला उत्तम गती मिळते. हे अर्जुना, जो सतत एकाग्र चित्त करून माझे स्मरण करतो त्या माझ्याशी एकनिष्ठ झालेल्या कर्मयोग्याला मी सहज प्राप्त होतो. मला येऊन मिळाल्यावर परमसिद्धी पावलेल्या या महात्म्यांना दुःखाचे आगर असा व अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतच्या स्थानापासून हे जीव मागे फिरून परत जन्माला येतात, परंतु मला पोचल्यानंतर मात्र पुन्हा जन्माला येत नाहीत. 1000 युगांचा कालावधी हा ब्रह्मदेवाचा एक दिवस व तसाच 1000 युगांचा काल ही त्याची रात्र, असे दिवस रात्र जाणणारे जाणतात. हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होताच अव्यक्तापासून सर्व चराचर दृश्य पदार्थ उत्पन्न होतात आणि रात्र सुरू झाली म्हणजे त्याच अव्यक्तात ते लय पावतात. हे अर्जुना, हाच पदार्थ समुदाय वारंवार उत्पन्न होतो. रात्र झाल्यावर प्रकृतीवश होऊन विलय पावतो व ब्रह्मदेवाचा दिवस आला की उत्पन्न होतो. पण जे ह्या अव्यक्ताहून श्रेष्ठ असे दुसरे एक
सनातन अव्यक्त तत्व आहे, ते सर्व भूतमात्रांचा नाश झाला असताही नाश पावत नाही, ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हणतात, असे जे परम अव्यक्त तत्व, तीच प्राणीमात्रांची शेवटची परम श्रेष्ठ गती होय. ज्या स्थानाला पावले असता प्राणी पुन्हा जन्माला येत नाही, ते माझे परमश्रेष्ठ स्थान होय. हे अर्जुना, सर्व प्राणीमात्र ज्याच्या पोटात आहेत आणि ज्याने हे सर्व जग विस्तारले आहे किंवा व्यापले आहे, तो परमश्रेष्ठ पुरुष केवळ अनन्य भक्तीने प्राप्त होऊ शकतो. हे भरतश्रेष्ठा, कोणत्या काळी देह टाकून गेलेले योगी पुन्हा जन्मास येत नाहीत आणि कोणत्या काळी देहत्याग केला असता ते पुन्हा जन्माला येतात, तो काळ मी तुला सांगतो. अग्नी ज्योती म्हणजे ज्वाला, दिवस शुक्ल पक्ष व उत्तरायणाचे 6 महिने अशा काळी मृत्यू पावलेले ब्रह्मवेत्ते ब्रह्मपदाला जातात. धूर रात्र कृष्ण पक्ष दक्षिणायनाचे 6 महिने अशा काळी मरण पावलेला योगी चंद्रलोकात जाऊन तेथून परत मृत्यूलोकात जन्माला येतात. हे शुक्ल व कृष्ण म्हणजे प्रकाशमय व अंधकारमय असे प्राणीमात्रांचे परलोकचे 2 मार्ग कायमचे मानले गेले आहेत. यातील एका मार्गाने गेलेला पुन्हा जन्म पावत नाही व दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा जन्म पावतो. हे पार्था, या 2 मार्गांनी जाणारा योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सदा सर्वदा योगयुक्त असा हो. योगी हे ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्यामुळे वेदात, यज्ञात, तपश्चर्येत व दानात जे पुण्यरूप फळ सांगितले आहे, त्या सर्वांच्या पलीकडे परमश्रेष्ठ दिव्य स्थानाला जाऊन पोहोचतो. याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील कृष्णार्जुन संवादातील अक्षर ब्रह्मयोग नावाचा 8वा अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.